व्लादिमीर झेलेन्स्की यांनी बलाढ्य रशियाला धैर्यानं आव्हान दिलंय। मागील 3 वर्षांपासून झेलेन्स्की यांची झुंज सुरू आणि त्यातच अमेरिकेने ही झेलेन्स्की यांची साथ सोडली आणि त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणारे झेलेन्स्की युक्रेनसाठी हिरो ठरलेत। युद्धभूमीवर सैनिकांना साथ देऊन त्यांचं मनोबल वाढवणारे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्कींना जगानं पाहिलं। मागील 3.25 वर्षांपासून झेलेन्स्की रशियाच्या पुतिन यांच्यासमोर धैर्यानं लढत आहेत। या 3.25 वर्षात युक्रेननं 20% भूभाग, हजारो सैनिक, लाखोंचं मनुष्यबळ आणि अब्जावधींची संपत्ती गमावली आहे। असं असतानाही व्लादिमीर झेलेन्स्की पाय रोवून उभे आहेत। मात्र एका दशकापूर्वी म्हणजे 2015 मध्ये झेलेन्स्की वेगळ्या भूमिकेत होते। अभिनय करणारे झेलेन्स्की हे स्टँड अप कॉमेडी करत होते। 2015 मध्ये सर्वंट ऑफ द पीपल या टीव्ही मालिकेत त्यांनी काम केलं। सर्वंट ऑफ द पीपल या मालिकेनंच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला जन्म दिला। या मालिकेत भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाला दुर्दशेतून बाहेर काढण्यासाठी बंड पुकारणाऱ्या प्रामाणिक नेत्याची भूमिका झेलेन्स्की यांनी केली होती। मालिकेत शेवटी हा राजकारणी युक्रेनचा अध्यक्ष बनतो आणि देशाला विकासाच्या मार्गावर आणतो। ही मालिका आणि झेलेन्स्की प्रचंड लोकप्रिय झाले होते। त्याच जोरावर 2018 मध्ये झेलेन्स्की यांनी मालिकेच्याच नावानं सर्वंट ऑफ द पीपल या पक्षाची स्थापना केली। अभिनेता म्हणून मिळालेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत 2019च्या निवडणुकीत बहुमत मिळवत झेलेन्स्की युक्रेनचे अध्यक्ष बनले। झेलेन्स्कींच्या नेतृत्वात युक्रेनची वाटचाल सुरू असतानाच 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियानं हल्ला केला आणि सर्व चित्रच बदललं। जो झेलेन्स्की कॉमेडियन म्हणून जगाला परिचित आहे, किंबहुना अनेकदा त्यांची याच बाबतीवरती अनेकदा त्यांच्या विरुद्ध हास्यास्पद अशा प्रकारचे कॉमेंट्स पण केले गेलेत। मात्र आज त्याच झेलेन्स्कीनी हे दाखवून दिलेलं आहे की युद्धामध्ये किंवा संघर्षामध्ये कधीही कोणाला कमी लेखू नये, कारण कोण कशा पद्धतीने रणनीती आखेल आणि शत्रूला त्याचा जबरदस्त जबाब देईल याच्याविषयी प्रामुख्याने ज्या सगळे अनुमान होते ते झेलेन्स्कीनी खोटे करून दाखवलेले आहेत। संकटात सापडलेल्या युक्रेनला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बायडन यांनी रसद पुरवली। रशिया विरोधात लढण्यासाठी युक्रेनला शस्त्र पुरवण्याबरोबरच रशियाला कमजोर करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादण्याचं धोरणही अमेरिकेनं अवलंबलं। बायडन यांची झेलेन्स्कींना साथ मिळाली होती। मात्र डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर सर्व परिस्थिती बदलली। डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनसाठी रशिया विरोधात लढण्यात स्वारस्य नव्हतं। 1 मार्च 2025 रोजी याची प्रचिती आली। व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मीडियासमोर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील मतभेद उघड झाले। अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल झेलेन्स्की यांनी आणखी कृतज्ञ असायला हवं, यासाठी झेलेन्स्की यांना जगासमोर ऐकावं लागलं। या शक्तिशाली मित्रानं झेलेन्स्की यांना रशियासोबतचं युद्ध थांबवण्यासाठी आणखी तीव्र प्रयत्न करण्याचा सल्ला दिला। मात्र झेलेन्स्की यांनी त्याबद्दल दुमत व्यक्त करताच अमेरिकेच्या नेत्यांनी त्यांना उद्धटपणा करत असल्याचं सुनावलं। ट्रम्प आणि झेलेन्स्की एकत्र पत्रकार परिषद घेतील अशी परिस्थिती निर्माण होण्याच्या आधीच झेलेन्स्की यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। त्यानंतर ही धैर्यानं झेलेन्स्की उभे राहिले। रशियाचे हल्ले परतवून लावत रशियात घुसून सर्वात मोठा पलटवार करण्याचं साहसही झेलेन्स्की यांनी दाखवलं। त्यांना स्पायडर वेब हा हल्ला का थांबवता आला नाही याची अनेक कारणं आहेत। एक तर ही जी सिस्टीम असते सगळीकडे नसते, म्हणजे जर आपण म्हटलं की पूर्ण सीमेवरती ती असायला पाहिजे तसं नसते। जी वेगवेगळ्या व्हल्नरेबल एरियाज किंवा व्हल्नरेबल टार्गेट असतात। बलाढ्य रशिया युक्रेनचा 1 महिन्याच्या आत पडाव करेल असा विश्वास पुतिन यांना वाटत होता। मात्र झेलेन्स्की यांनी पुतिन यांचा अंदाज चुकीचा ठरवला। इतकंच नव्हे तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला अपमानही झेलेन्स्कींनी पचवला। मात्र देशाचा स्वाभिमान जपण्यासाठी मैं झुकेगा नहीं साला असं त्यांनी पुतिन आणि ट्रम्प यांना ठणकावलं आणि रशियाला मोठा धडा शिकवल्यामुळे एकेकाळी कॉमेडियन असलेले झेलेन्स्की आता हिरोही ठरले। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। युक्रेन रशिया युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू असतानाच पुन्हा युद्धाचा भडका उडालाय। बलाढ्य अशा रशियाला चिवट युक्रेनने जोरदार धक्का दिला। युक्रेनचा रशियावरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय, ज्याने जगाच्या मनात पर्ल हार्बरच्या त्या काळ्या कुट्ट आठवणी ताज्या झाल्यात।
युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा हल्ला. युक्रेननं घडवलं रशियन पर्ल हार्बर. ऑपरेशन स्पायडर स्वेबनं रशियाला धक्का. युक्रेनच्या गनिमी काव्यानं रशियाला हादरवलं. इतिहासातील आजवरच्या सगळ्यात मोठ्या सिक्रेट मिशननं बलाढ्य अशा रशियाला हादरवून टाकलंय. गेली 3 वर्ष रशिया आणि युक्रेन या 2 देशात घनघोर युद्ध पेटलंय. या युद्धातला आजवरचा सगळ्यात मोठा हल्ला करत युक्रेननं रशियात घुसून त्यांना घायाळ केलंय. ड्रोनद्वारे केलेल्या या हल्ल्यात रशियाची 40हून अधिक अत्याधुनिक लढाऊ विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा युक्रेननं केलाय. या हल्ल्यात सुमारे 17,000 कोटींचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. या ड्रोन हल्ल्यात क्षेपणास्त्र घेऊन जाणारी बॉम्बर्स विमानं टार्गेट करण्यात आली. Tu-95, Tu-22 आणि Tu-160 यांचा यात समावेश आहे. याला युक्रेननं घडवलेलं रशियन पर्ल हार्बर सुद्धा म्हटलं जात आहे. रशियन हवाई दलावर झालेला आतापर्यंतचा हा सगळ्यात आक्रमक हल्ला आहे. रशियासारख्या बलाढ्य देशाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला चकवा देत त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात युक्रेनला यश कसं मिळालं या प्रश्नानं जगाला भांडावून सोडलंय. या हल्ल्यासाठी युक्रेननं केलेल्या गुंतागुंतीच्या लॉजिस्टिक नियोजनाची आणि त्यांनी पाळलेल्या गुप्ततेची कहाणी जगाला अचंबित करणारी आहे. ऑपरेशन स्पायडर स्वेब म्हणजे इतिहासातलं आजवरचं सगळ्यात मोठं गुप्त ऑपरेशन ठरलं. युक्रेननं तब्बल 18 महिने या ऑपरेशनसाठी मजबूत तयारी केली. हल्ल्यासाठी 117 FPV फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोनचा वापर केला गेला. छोट्या ड्रोनची रशियात त्यासाठी तस्करी करण्यात आली. लाकडी ट्रकांमध्ये हे ड्रोन लपवून रशियाच्या हवाई तळांपर्यंत पोहोचवण्यात आले. ड्रोन 4200 ते 4500 किलोमीटरपर्यंत रशियाच्या आत घुसवण्यात आले, ज्यामुळे रशियन हवाई संरक्षण प्रणाली आणि रडार यांना फसवणं शक्य झालं. नाटोनं सॅटेलाईटद्वारे युक्रेनला हवाई तळांचं अचूक स्थान सांगितलं. रशियन हवाई संरक्षण प्रणाली हॅक केल्याचा दावाही केला जातोय. लष्करी हवाई तळांच्या जवळ पोहोचल्यावर रिमोटच्या माध्यमातून हे ड्रोन लॉन्च करण्यात आले. आणि मग काय, या ड्रोननं काही काळाच्या आत हवाई तळांवर जोरदार हल्ला केला आणि विमानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. युक्रेनच्या या गनिमी काव्यानं रशिया हादरून गेलाय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं देशातील 5 प्रांतातल्या लष्करी विमानतळांना लक्ष्य केल्याचं मान्य केलंय. इवानोव्हो, रियाझान, आमीर या प्रांतातील लष्करी हवाई तळावरचे सगळे हल्ले उधळून लावण्यात आल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाने केलाय. ड्रोन उडवले आणि हल्ले केले आणि असं म्हणतायत, असं क्लेम होत आहे की जवळजवळ 40 ते 41 लांब पल्ल्याचे एअरक्राफ्ट जे रशियन यूज करत होते, मोस्टली बॉम्बर्स, त्यांना क्षती पोचली आहे, बरेच नेस्तनाबूत झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे जे ड्रोन्सचं सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज होता त्याच्यावर मात करून युक्रेननी हे साधलं आहे, म्हणजे फारच इनोव्हेटिव्ह आयडिया आहे असं मला म्हणावं लागेल. युक्रेन बलाढ्य रशियाला कडवी झुंज देतोय. खरं तर रशियाला धक्का देण्याची ही काही त्यांची पहिली वेळ नाही. याआधीही युक्रेननं रशियावर घातक हल्ले केले. काळ्या समुद्रात रशियाची प्रमुख युद्धनौका मॉस्कोवाला बुडवलं गेलं. 2022 कर्च पूल उद्ध्वस्त करण्यात आला. त्याचबरोबर सेवास्तोपोल बंदरावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. बलाढ्य रशियाच्या तुलनेत युक्रेन एक अतिशय छोटा देश आहे. पण युक्रेननं कधीही हार मानली नाही. नाटो देशांच्या मदतीनं तो झुंज देतोय.
पण युक्रेनच्या झेलेन्स्की यांनी या हल्ल्यातून अमेरिका आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्ष अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनाही एक जबरदस्त मेसेज दिलाय. आम्ही अजून हरलो नाही. जे सांगत होते की तुम्ही हरलाय आणि तुम्हाला कुणीच वाचवू शकत नाही. पण पुतिन हा ट्रम्पपेक्षा जास्त हुशार माणूस आहे असं माझं मत आहे. त्यांनी युक्रेनला संपूर्णपणे डिस्ट्रॉय करून आणि मग युद्धबंदी करण्याचं ठरवलेलं असणार. आणि शेवटी त्यांचे जे नवे त्यांनी हत्यार काढलेले आहेत, आपले हत्यारं केलेले आहेत, ते टेस्ट केल्याशिवाय तो युद्ध थांबवणार नाही. त्यांचे जवळपास सगळेच हत्यारं टेस्ट झालेले आहेत युक्रेनमध्ये. फक्त एक हायपरसॉनिक मिसाईल टेस्ट व्हायचं बाकी आहे. ते जर झालं तर त्याच्यानंतर लगेच युद्ध थांबेल. पण ते करेल की नाही हे झेलेन्स्कीवर अवलंबून आहे. हा हल्ला रशियाच्या अंतर्गत हवाई संरक्षण यंत्रणेला एक प्रकारचं आव्हान आहे. कारण युक्रेनी ड्रोन्स 4,500 किलोमीटरपर्यंत रशियाच्या सायबेरियापर्यंत पोहोचले. हल्ल्याचा सगळ्यात आश्चर्यजनक भाग म्हणजे युक्रेनच्या ऑपरेशनचं मुख्यालय रशियाच्या FSB मुख्यालयाच्या शेजारी होतं. ज्यामुळे रशियाच्या गुप्तचर यंत्रणेला हा एक मोठा धक्का मानला जातो. तर दुसरीकडे युक्रेननं गनिमी काव्याच्या माध्यमातून केलेल्या या हल्ल्यानं इस्तंबूल इथं रशिया युक्रेन शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या एक दिवस आधीच रशियावर दबाव वाढवल्याचं दिसून येत आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत. आता वेळ झाली